नमस्कार. डोंगर माथ्यावर फिरायला गेलेल्या एका जोडप्याची कहाणीच वेगळी आहे. या जोडप्यातली ती मराठीची शिक्षिका आणि तो ठोंब्या शिक्षक नाही, पण जरा ठोंब्याच, म्हणजे साहित्य बाकी काही न कळणारा, पण जरासा स्मार्ट देखणा, म्हणूनच ती त्याच्या प्रेमात पडलेली. ही मराठीची शिक्षिका त्याच्या मिठीत गेली एक क्षणासाठी आणि तिला उगच विचारावं वाटलं त्याला मराठी व्याकरणाचे प्रश्न. तिनं विचारलं, मिठीतली मी म्हणजे वेलांटीची पहिली की दुसरी? एकाक्षरी शब्द दीर्घ लिहावेत ना. याला किती अक्कल आहे हे विचारायला तिनं विचारलं, मिठीतली मी पहिली की दुसरी? डोळे मिटलेल्या त्यानं तिच्या डोक्यावर हात ठेवला. आपल्या घट्ट छातीवर ते डोकं असं टेकवलं होतं. म्हणाला, तिसरी. पहिल्या दोन आधी याच्या मिठीत येऊन गेल्या होत्या हे तिला आत्ता कळलं होतं. या मिठीतल्या मीचा फार मोठा घोळ असतो बरं का. ही मिठी काय करायला लावेल सांगता येत नाही. या मिठीची कहाणीच वेगळी आहे. आता या कहाणीत कुणाला सांगता येतात, कुणाला नाही. झालंय असं की या मिठी प्रकाराची मिरची इतकी लागायला लागली आहे की ती आता मेलोडीच्या टॉफीमध्ये सुद्धा लोकांना मिरचीच वाटायला लागली आहे. म्हणजे टॉफी गोड लागते म्हणतात, पण यांना ती टॉफी सुद्धा आता तिखट लागायला लागली आहे, इतकी मिरची वाढली आहे. आता मिरचीतली मी आणि मिठीतली मी या दोन्ही सारख्याच झाल्यात बरं का. म्हणजे मिरचीवालीच मी आता मिठीत यायला लागली आहे. फॉरेन पॉलिसीच्या नावाखाली या मिठीचा वाट्टेल तेवढा उद्धार केला गेला. मला ती वाक्य दाखवायची नाही आहेत, मला ती वाक्य पुन्हा पुन्हा सांगायची नाही आहेत, पण काही गोष्टी मात्र स्पष्ट केल्या पाहिजेत. कोणाकोणाची पॉलिसी कशी असते ते जरा स्पष्ट केलं पाहिजे. कारण मोदींच्या मिठीवाल्या पॉलिसीवर अनेकांना मिठ्या मारल्यात मोदींनी. कधी ते काय ट्रम्पच्या मिठीत गेलेत, तर कधी कोणाच्या, कधी कोणी वाकलंय सुद्धा बरं का. असं बरंच झालेलं आहे. मला नेमकी पॉलिसी काय असते हे दाखवायचं आहे. फॉरेन पॉलिसी कशाला म्हणतात, पार्टी पॉलिसी कशाला म्हणतात, फॅमिली पॉलिसी कशाला म्हणतात, हे सगळं जरा मला तुम्हाला दाखवायचं आहे. काही गोष्टी जरा नीट बघा. म्हणजे एकटे मोदीच मिठ्या मारत फिरत होते असं अजिबात नाही आहे. या जगातल्या अनेकांना भारताच्या पंतप्रधानांनी मिठ्या मारलेल्या आहेत. मग त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू असोत. पंडित जवाहरलाल नेहरूंची तर फॉरेन पॉलिसी फार बेस्ट होती म्हणे. म्हणजे ते लोकांच्या सिगरेटी पेटवून द्यायचे, लोकांना विमानात सोबत करायचे, काय स्विमिंग टँकवर असायचे, असे सगळे अनेक छायाचित्र किंवा प्रकार आपल्याकडे उपलब्ध आहेत. जरा त्यानंतर इंदिरा गांधी आल्या. इंदिरा गांधींच्या काळात सुद्धा ही मिठीची परराष्ट्र पॉलिसी कायम होती. आणि त्यानंतर राजीव गांधी आले. राजीव गांधीच्या काळात सुद्धा मिठीची परराष्ट्र पॉलिसी कायम होती. जरा मी ती परराष्ट्र पॉलिसी काय होती हे तुम्हाला एकदाच दाखवतो बघा. पाहिलं. यानंतर राजीव गांधींचा आणखी एक खास व्हिडिओ मला तुम्हाला दाखवायचा आहे. परराष्ट्र पॉलिसी काय असते तुमच्या लक्षात येईल. कुठल्या तरी शेजारच्या देशात राजीव गांधी गेले होते, कुठल्या तरी, म्हणजे तुम्हाला माहिती आहे कुठल्या ते, आणि ते गार्ड ऑफ ऑनर घेत असताना अचानक मागच्या गार्डनं काय केलं बघा. ही यांची परराष्ट्र पॉलिसी. लोकाला काय शानपण शिकवताय. तुमच्याकडे मार खाण्याची परराष्ट्र पॉलिसी आहे, तुमच्याकडे सिगारेटी पेटवून देण्याची परराष्ट्र पॉलिसी आहे, तोकड्या पोशाखात बसण्याची परराष्ट्र पॉलिसी आहे. आणि अशा पॉलिसी असणाऱ्यांनी काय बोलावं. जरा मी तुम्हाला पार्टी पॉलिसी काय असते हे दाखवतो. हा आत्ताचा प्रसंग आहे अगदी. पक्षाच्या अध्यक्षा राहिलेल्या सोनिया गांधी यांना
जे दीर्घकाळ पक्षाच्या अध्यक्ष होत्या, कोणत्याही अध्यक्षाच्या पेक्षा अधिकचा कार्यकाळ सोनिया गांधींना मिळाला आहे. आज पार्टीची पूर्ण कमांड असलेल्या सोनिया गांधींकडे, त्या सोनिया गांधींना आपल्या नेत्याचं नाव आठवत नाही. नाव. पत्रकार प्रश्न विचारतात तेव्हा वो व्हाईट हेयर वाला, सफेद बाल वाला आपको जवाब देगा, असं ते उत्तर देतात. जरा ते ऐका ना. मैम, पूरा सेशन नहीं चल पाया, सरकार कोई जवाब नहीं दी. आप साइड हो जाओ, आप इधर इधर मैडम, इधर है गाड़ी है. वो रिप्लाइज पवन खेड़ा जी ने रिप्लाई किया था. म्हणजे आपल्या पक्षातला नेता जो पत्रकारांना उत्तर देतोय त्याचं नाव या बाईंना पत्रकारांच्या समोर आठवत नाही. पवन खेडा येडा बनके पेडा खाराय, अनेक गोष्टी ते बोकांडी घेतायत, पण बाईला त्याचं नाव आठवत नाही. ही यांची पार्टीची पॉलिसी. आपल्यासाठी लढणारा झगडणारा माणूस, त्याची ओळख काय होतीये? व्हाईट हेअर वाला आपको जवाब देगा. उगाच केस पिकले की रे पवन खेडा, उगाच केस पिकले तुमचे. यांची पार्टीची पॉलिसी म्हणजे आपल्यासाठी लढणाऱ्या माणसांची नावं सुद्धा आठवत नाहीत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. यांची फॅमिली पॉलिसी कशी आहे? म्हणजे आपल्याकडं महाराष्ट्रातलं उदाहरण देतो. बाळासाहेबांनी शिवाजी पार्कवरच्या सभेत उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा म्हटलं होतं. सोनिया गांधींनी मैं अपना बेटा देश को समर्पित कर रही हूं असं म्हटलं होतं. ते ऐका. और बहनों, मैं आपको अपना बेटा सौंप रही हूँ, अपना बेटा सौंप रही हूँ. जैसे आपने मुझे अपना माना, वैसे ही राहुल को अपना मान कर रखना है. आणि यानंतर हा समर्पित केलेला बेटा आणि बेटी दोघं मिळून फॅमिली पॉलिसी जगाच्या समोर कसं दाखवतात तेही बघा. पता नहीं कहां से इनके दिमाग में घुस गया. अब अजीब चीजें घुस जाती है, बट इनके माइंड में घुस गया कि फॉरेन पॉलिसी इज दिस. अब पता नहीं किसने डाला, कहां से घुसा कि भाई फॉरेन पॉलिसी का मतलब इमेजिन द इग्नोरेंस. फॉरेन पॉलिसी पाहिलं, ह्या यांच्या पॉलिसीज. यांना कळतच नाही आपण नेमकं काय करतोय ते. बरं, ते जे टॉफीतली मिरची म्हणलं ना तुम्हाला, तुझको मिरची लगी तो मैं क्या करू असं म्हणण्याची वेळ आली आहे. टॉफीतली मिरची कशी लागते, म्हणजे मिठीत गेल्यावर सुद्धा कसं बोललं जातं, जरा नीट बघा. कळलं? म्हणजे दुसऱ्याचीही बदनामी करायची. आपल्या खाली प्रचंड अंधार असताना दुसऱ्याची बदनामी कशी करायची याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि ही मिठी जराशी वेगळीच आहे बरं का. मी तुम्हाला या मिठीच्या व्हिडिओतले काही फोटोज किंवा तो व्हिडिओ स्टॉप करून जरा निवांत दाखवतो. असे पाय लांब करून समोरच्याला आपल्या दोन्ही पायात घेऊन मिठी मारण्याला आपल्याकडं काय मारणं म्हणतात हे सगळ्या जगाला चांगलं ठाऊक आहे. नमस्कार.